वर्ग 22. निर्यवग्गो, जे घडले नाही ते सांगणारा नरकात जातो, आणि जो करून केले नाही म्हणतो तोही नरकात जातो. ती दोन्हीही नीचकर्मी माणसे मेल्यानंतर परलोकी समान होतात. गळ्यात काशायवस्त्र अडकवलेले पापधर्मी, असंयत असे पुष्कळ पापी पापकर्मांनी नरकात जातात. असंयमी दुराचारी माणसाने राष्ट्राचे अन्न खाण्यापेक्षा अग्निज्वालेप्रमाणे तापलेला लोखंडाचा गोळा खाणे बरे. परदारागमन करणाऱ्या उन्मत्त माणसास 4 गोष्टी प्राप्त होतात: पापाची प्राप्ती, अनिवांत झोप, तिसरी निंदा, चौथा नरक. पापाची प्राप्ती, पापाची अवस्था आणि भ्यायलेल्यांच्या भीतीमुळे समागम सुख थोडाच, शिवाय राजा मोठा दंड ठोठावतोच. म्हणून माणसाने परदारागमन करू नये. ज्याप्रमाणे हाताने नीट धरलेला दर्भ हातच कापतो, त्याप्रमाणे दूषित नीट आचरलेले श्रामणे नरकाकडे ओढून नेते. जे कोणतेही शिथिल कर्म, डागाळलेले अशुद्ध व्रत आणि सांशक ब्रह्मचर्य हे महान फल देणारे ठरत नाही. जर करायचे असेल तर ते दृढ पराक्रमाने करावे. शिथिल परिव्राजक खूप धूळ उडवतो. दुष्कृत्य न करणे श्रेयस्कर, दुष्कृत्य पश्चातापास कारणीभूत होते. सकृत्य केलेले बरे, जे केल्याने पश्चाताप होत नाही. सरहद्दीवरील नगर जसे आत बाहेर सुरक्षित ठेवलेले असते, तसे स्वतःला सुरक्षित ठेवावे. एक क्षणही दवडू नये, कारण क्षण चुकणारे नरकात पडून शोक करतात. न लाजावे तेथे लाजणारे, लाजावे तेथे न लाजणारे, मिथ्यादृष्टी धारण करणारे प्राणी दुर्गतीला जातात. अभयात भय पाहणारे, भयात अभय पाहणारे, मिथ्यादृष्टी धारण करणारे जीव दुर्गतीला जातात. अवर्जाला वर्ज मानणारे, वर्जात अवर्ज पाहणारे, मिथ्यादृष्टी धारण करणारे जीव दुर्गतीला जातात. वर्जाला वर्ज आणि अवर्जाला अवर्ज जाणून सम्यक दृष्टी धारण करणारे जीव सुक्ती पावतात.